नमस्कार. मी वसुधा सहस्रबुद्धे. ग्रंथाली प्रकाशनतर्फे प्रकाशित ललिताक्षर या पुस्तकातील एक ललित लेख मी तुमच्यासाठी वाचणार आहे. लेखाचं नाव आहे मन करारे प्रसन्न. एका उर्दू मशायऱ्यामध्ये जोहरा सहगलना अभी तो मैं जवान हूँ ही हफीज जालंधरींची कविता पेश करण्याचा आग्रह झाला. जालंधरी हे रोमॅन्टिक कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. जोहरा आयुष्यावर, कलेवर अमर्याद प्रेम करणारी, थट्टामस्करी करून सर्वांना आनंद देणारी, साहित्याची जाणकार, अभिनेत्री, नृत्यांगना, कलाकार आहे. कदाचित कवितेत तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं असावं. सुरुवातीला रागाच्या आविर्भावात म्हणते, शर्म नहीं आती मुझे अभी तो मैं जवान हूँ पेश करने को कहते हो. आता त्यावेळी तिचं वय 95 वर्ष होतं. मग पुढे हसत हसत ती म्हणते, लेकिन मैं भी बेशर्म हूँ, जरूर पेश करूंगी. आणि नंतर आंगिक, वाचिक आणि सात्विक अभिनयातून ती कविता जिवंत झाली. ही त्या कवितेची, कलेची आणि कलाकाराची ताकद. तिच्या सुरकुतलेल्या हसऱ्या चेहऱ्यावर आनंद होता आणि समोर टाळ्यांचा वर्षाव. अभी तो म्हणजे या क्षणी मी अजून तरुण आहे. मला तरुणपणातील कलंदर आयुष्य जगायचं आहे. कारण ती एक वृत्ती आहे. वय काय आहे याची मला पर्वा नाही. तारुण्याचा काळ म्हणजे इच्छा, आकांक्षा, स्वप्नांनी भारलेला, जादूभरा, आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा. आता स्वप्नपूर्तीसाठी खूप संघर्ष, धडपड चालू असली तरी त्यात प्रेम आहे आणि भीतीसुद्धा. अर्थात आव्हानांना सामोरं जाण्याचा काळ. हळूहळू वय वाढत जातं तसतशी माणसाची दृष्टी बदलत जाते. विविध जबाबदाऱ्यांमुळे माणूस प्रगल्भ होतो. त्याला इकडे तिकडे बघायला वेळ नसतो, परंतु आसमंत तसाच असतो. निसर्गक्रमाने आपली जादू पसरवत असतो. पाऊस पडत असतो, सुगंध पसरवीत असतो, सोनचाफा रातराणी फुलत असते, परंतु माणसाला आपल्या ध्येयपूर्तीचा ध्यास असतो. गंमत म्हणजे इच्छित शिखरावर पोहोचल्यावर पुनश्च सारं काही दिसू लागतं. जीवनातील सौंदर्य, आनंद अनुभवावा असं वाटू लागतं. त्याचवेळी पुन्हा एकदा जाणवतं, अरे अजून यौवनात मी. मनाच्या गाभाऱ्यात ताजेपणा हवा. सगळं सामर्थ्य तिथेच आहे. जोहराच्या जीवनाकडे एक जर नजर टाकली तर तिचा संघर्ष, कामातील सातत्य, निर्णयावर ठाम असणं सहज जाणवतं. थोडी विद्रोही आणि मुक्त, रसरशीत कलास्वाद देणारी आणि घेणारी, आगळी वेगळी कलाकार म्हणून तिची ओळख आहे. अनेक अडचणींवर मात करून आपल्या यौवनी वृत्तीच्या आधारे तिने यशाचं शिखर गाठलं. जीवनात अनेक चढ उतार आले, परंतु तिने जगणं सोडलं नाही. मला वाटतं कलाकाराचं हे आंतरिक सामर्थ्य त्याचा आत्मविश्वास डळमळू देत नाही. रूढीवादी सुन्नी परिवारात जोहराचा जन्म झाला. तिला लाहोरच्या क्वीन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेता आलं. ज्यावेळी मुली स्वतंत्रपणे घराबाहेर पडण्याचा विचारही करू शकत नव्हत्या, त्यावेळी म्हणजे 1930 ती जर्मनीच्या बिगमॅन बॅले स्कूलमध्ये आधुनिक नृत्य शिकायला गेली. तिथे 3 वर्ष शिक्षण घेतलं. महान नर्तक उदयशंकरचा बॅले पाहून ती प्रभावित झाली आणि त्यांच्या ग्रुपबरोबर तिने 1935 ते 1940 पर्यंत जपान, इजिप्त, युरोप आणि अमेरिकेचा दौरा केला. बुरखा घालणं सोडून दिलं आणि भारतात आल्यावर तिच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान असलेल्या वैज्ञानिक, कलाकार, चित्रकार, नर्तक कामेश्वर सहगल या तरुणाशी विवाह केला. 1945 ते 1960 पृथ्वी थिएटर ग्रुपमध्ये पृथ्वीराज कपूर बरोबर नाटक करीत राहिली. त्याचवेळी भारतीय जननाट्य संघ अर्थात इप्टाशी ती जोडली गेली. तिने नाटक, सिनेमात अभिनय, दिग्दर्शन, संगीत संयोजन केलं. 1935 पासून पुढे 60 वर्ष ती नृत्य, अभिनय आणि थिएटर करीत राहिली. माणूस एकदा कलेशी जोडला गेला
की फक्त कलेचीच आराधना करतो. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे जोहरा. तर जोहरा अभी तो मैं जवान हूँ या कवितेचा वेगळा अनुभव सांगते. तिला वाटतं त्या कवितेत जीवनातले 4 टप्पे मांडलेत. जीवनाच्या पहिल्या 3 टप्प्यात प्रेम, प्रेमी, आसक्ती, चंचलता, मौज, मस्ती, मजा सगळं काही असतं. जगण्याचा बहर असतो. जीवनाच्या विविध छटा दाखविताना साकीला म्हणजेच दारूचा प्याला भरणारा पुन्हा पुन्हा त्याला बोलाविण्याचा मुक्तपणा आहे. जीवनातील आजूबाजूला साकारलेल्या सौंदर्याचा आस्वाद घेणं आहे. परंतु सौंदर्याचा आस्वाद घ्यायला कलाकाराचं संवेदनशील मन मात्र हवं. तिनं ते जपलं होतं. 4थ्या टप्प्यात यापेक्षा वेगळं बरंच काही करायचं असतं. विचार केला तर माणसाचं आयुष्य खूप कठीण. पदोपदी संघर्ष, अपमान, अपयश, उदासपणा. परंतु त्याच वेळी रिमझिमणारा पाऊस मनात गाणं गुणगुणायला लागतो. पिसारा फुलवून नाचणारा धुंद मोर आणि आकाशातील सप्तरंगी इंद्रधनुष्य जीवनातील सुंदर रंगांची आठवण करून देत. जीवन विविध रंगांची, रसाची अप्रतिम मैफल आहे. या साऱ्याचा आस्वाद घेऊन जगण्यासाठी कलाकार व्हायला हवं. कलाकाराचं मन हवं. म्हणजे मग कलाकाराच्या अर्थात जोहराच्या सांगण्याचा अर्थ उलगडायला लागतो. दुःखाला न कुरवाळता मनपूत जगण्यासाठी जीवनाचा खूप सुंदर मार्ग सापडतो. अहो, मार्गातील काटे दूर केले की तिथे रंगीबेरंगी फुलांचे ताटवे दिसू लागतात. पण हे काटे मात्र आपल्यालाच दूर करावे लागतात. जोहराला वाटतं कलाकार जेव्हा त्याच्या अपेक्षित शिखरावर जाऊन पोहोचतो त्यानंतर कला हीच त्याची नशा असते. कला हीच त्याची प्रार्थना असते. सर्व काही कलाच, शांत आणि सुंदर. इथे नकळत आपल्यासमोर जोहराची 2 रूपं येतात. एक व्यक्ती म्हणून आणि दुसरं कलाकार म्हणून. दोन्ही आकर्षक तर आहेतच, परंतु कलाकाराचं रूप आपणहून अंतर्बाह्य बदलत जातं. निरागस, शांत, लोभस. ते रूप कवितेच्या सादरीकरणानंतर प्रेक्षकांना कदाचित दिसलं असेल. त्यांची तेवढीच संवेदनशीलता जागरूक असेल तर. धन्यवाद.